आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। रात्र सरली आहे, आता प्रभात होणार आहे। आज तर समारंभाचा दिवस। अद्याप पिताश्रींचा काहीच थांगपत्ता नाही। मातेस दिलेले वचन जर पाळू शकलो नाही तर नाही, असे घडता कामा नये, असे होणार नाही। हो, पिताश्री तर महालात असतानाच नाहीसे झाले होते असं ऐकलं होतं। हो, शत्रू बाहेर नाही, महालाच्या आतच असायला हवा। हे काय मुली, काही क्षणातच रात्र संपून जाईल। प्रभातीस अतिथी प्रजाजनांचे महालात येणे प्रारंभ होईल। अद्याप महाराज केसरी असोत की राजकुमार असो, कुणीही परतून आलेले नाही। माते, माझा पुत्र पराभूत होणार नाही। तो आपल्या पित्यास अवश्य शोधून काढेल, मला पूर्ण विश्वास आहे। कसला आवाज झाला? आपल्यापैकी कोणास ऐकू येत आहे का? द्वारावर काहीतरी येऊन धडकत आहे। लक्षपूर्वक ऐका, काहीतरी होत आहे। हां, आवाज तर ऐकू येतोय हे सत्य आहे, परंतु इथे द्वारावर काय असणं संभव आहे? अच्छा, रात्रभर झोपलो नाही आहोत म्हणून कदाचित भास होत असावा। असे काही नाहीये दादा, मला स्पष्टपणे ऐकू येत आहे। आपल्या महालात महाराज केसरी आणि आपला राजकुमार दोघेही नाही आहेत। अशा वेळी कुठली दुष्ट शक्ती आपल्या महालात प्रवेश करत असेल तर काय करायचे? कोणासही भयभीत होण्याची आवश्यकता नाही। परमेश्वर आहे, मी महाबली हनुमंतांची माता आहे आणि मी इथे असताना कुठलीही दुष्ट शक्ती महालात प्रवेश करू शकणार नाही। हा आवाज तुला ऐकू येत आहे? हो, ऐकतो आहे। तो राजा केसरी बंधनातून मुक्त होऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय। जर तो वाचून बाहेर आला तर तुझे सर्व प्रयत्न विफल ठरतील। काल नेहमी ते तुझे स्वप्न आहे आणि स्वप्नच राहील। महाराज लंकाधिपती दशाननांनी माझ्या शक्ती सामर्थ्यास पारखूनच हे कार्य माझ्यावर सोपवले आहे। मी बंधनात ठेवलेल्या जागेवरून त्या केसरीचे सुखरूप बाहेर येणे केवळ असंभव आहे।
सुखरूप बाहेर येणार नाही हे तू इतक्या विश्वासाने कसं काय सांगू शकतोस हा? त्या स्थानावर जो बंदी बनतो तो तिथून वाचून येऊ शकत नाही हे माझ्यापेक्षा जास्त चांगले त्या केसरीस समजले असेल. त्यानेच निर्मिलेल्या बंदीगृहात तो स्वतः बंदिवान आहे आणि काही घडलेच तर मी स्वतः तिथे जाऊन त्या केसरीला कायमचे मौन करू शकतो. जर मी रिकाम्या हाती महालात परत आल्याचे मातेस जर कळले तर तिला अतिशय दुःख होईल. आता मी कोणाच्याही दृष्टीस पडता कामा नये. पिताश्री नाहीसे होण्यामागे कोणते कारण असेल? आता मला ते शोधून काढावे लागेल. आता ते कसे आणि कुठे आहेत हे सर्व मला लघुरूपात येऊनच जाणून घ्यावे लागेल. आता या शेळ्या मेंढ्यांप्रमाणे उभ्या असलेल्या लोकांमध्ये मारुवेशात लपलेल्या लांडग्याचा शोध घ्यावा लागेल. कुठे लपला असेल? कसला विचित्र अनुभव. कसली तरी अशुद्ध शक्ती इथे लपली आहे असा आभास होत आहे. कुठे असेल? सैनिक आणि द्वारपालांमध्ये शत्रू लपला असेल. मला प्रत्येकाचे निरीक्षण केले पाहिजे. तो मायावी कोणत्याही रूपात लपला असू शकतो. अरे, पुन्हा तोच अनुभव होतोय. शत्रू माझ्या जवळपास असल्याचा भास होत आहे.
खरंच ती अशुद्ध शक्ती इथे अवतीभोवती आहे. हा तर मायावी राक्षसही असू शकतो, नाहीतर क्षुद्र आत्माही असू शकतो. मला वाटणारी ही गोष्ट जर सत्य असेल तर आता तो कुठे गेला? तित्तिरी, सर्व सैनिक द्वारपाल महाला बाहेर पाठवले जात आहेत. तुलाही बाहेर जावं लागेल. तेव्हा तू कोणतं तरी दुसरं रूप धारण कर. तू सैनिक रूप धारण केले होतेस तेव्हा शिरस्त्राण धारण केले नव्हतेस. अशी चूक पुन्हा करू नकोस. या ऋषी महाराजांनी शिरस्त्राण धारण केले आहे. असे दृश्य पूर्वी कधीच पाहिले नाही. त्यांच्यावर दृष्टी ठेवावीच लागेल. वानरराज केसरी अद्याप या सभेत उपस्थित झाले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत ही सभा निर्जीव भासते आहे. सुमेरूचे करता धरता शीघ्र परतून या. तोवर त्यांच्याकरिता प्रतीक्षा करूयात. किती काळ लोटला, अद्याप महाराज आणि राजकुमार दोघांच्याही येण्याचे चिन्ह दिसत नाही. काय करावे? महाराणी, महाराजांशिवाय नामकरण समारंभ असंभव आहे. असे काहीही घडणार नाही. माझ्या पुत्रावर माझा पूर्ण विश्वास आहे. मुहूर्तापूर्वी महाराजांना घेऊन तो उपस्थित होईल. आपण विश्वास ठेवा. मायावी. याच्या मायेने पिताश्रींच्या नाहीसे होण्यामागे याचाच हात असावा. नाही, आता हा माझ्या दृष्टीआड होता कामा नये.
सावधपणे पाठलाग करावा लागेल. हा मायावी कुठे निघून गेला? बास केसरी, आणखी प्रयत्न करून तुझी शक्ती व्यर्थ घालवू नकोस. हे द्वार तोडणे कोणाचाही संभव नाही. या बंदीगृहाची निर्मिती तूच केली आहेस. भाग्याचा खेळ पहा, तूच इथे बंदी म्हणून फसला आहेस. तू जिथे कुठे आहेस? कोण आहेस तू? भ्याडाप्रमाणे असा लपून का हल्ला करतोयस तू? माझ्या समक्ष येऊन बोलण्याचे साहस नाही तुझ्यात. समोर ये. साहस असेल तर माझ्या समक्ष येऊन बोल. समोर येऊन बोल म्हणालास ना? हा घे, आलो समोर. आता मरण्याकरिता सिद्ध हो. हनुमंत, Hey. तुझ्या नेत्रांसमोर तुझ्या पित्याची हत्या करेन. पहा मरकट बालका, पहा. पिताश्री, तुम्हाला शोधून काढण्यात मी सफल झालो. आता इथून तुम्हाला सुरक्षितच घेऊन जाईन. तुझ्या पित्याचे प्राण माझ्या हातात आहेत. काही क्षणातच तो गतप्राण होईल. तेव्हा तू त्याचे शव घेऊन जाऊ शकतोस. पिताश्री, काय झाले तुम्हास? असे का करत आहात? काय झाले आहे तुम्हाला, मला सांगा. तुझा पिता मृत्यूद्वारावर पडून तडफडत आहे. आता तुझीही तीच अवस्था होणार आहे. कुमार, हे खूप विषारी सर्प आहे. त्यांच्यापासून सुरक्षित राहा. स्वतःचं रक्षण कर. सर्प आहेत? कुठे आहेत? कुठे 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 आहेत? मला कुठेच दृष्टीस पडत नाही पिताश्री.
मरकटा, माझ्या भ्रमजालात तू फसला नाहीस, तरीही तुझा मृत्यू निश्चित होईल. हे प्रभू, हे प्रभू, हनुमंता, या मातेस तू आपला पराक्रम दाखवतो आहेस. तू कसला पराक्रमी आहेस. तुझ्यात करुणा दया नाही का? कुमार, हा मायावी राक्षस आहे. आपल्या शक्तीचा तो प्रयोग करतोय. तू त्याला भूलू नकोस कुमार.